ते फुटनोट मध्ये ना आपण बऱ्याच लोकांचा म्हणजे गैरसमज काय होता की ही जी पॅलिएटिव्ह ऍक्शन आहे अँटीपॅथी मध्ये सेकंडरी ऍक्शन ही त्या मेडिसिन मुळे घडलेली असते सेकंडरी ऍक्शन. परंतु तसं नाही होत ते ऍक्च्युली. आणि ती त्यांना ती क्युरेटिव्ह वाटते, तर तसं नाही. याच्यामध्ये सेकंडरी ऍक्शन ही व्हायटल पोस्टची अपोजिट रिॲक्शन मुळे घडलेली असते. इथं मेडिसिनचा कुठलाही संबंध नाही. आणि यावेळेस व्हायटल पोस्टची जी क्रिया आहे ती एक्झॅक्टली नॅचरल डिसीजच्या समान असते. कारण काउंटर ऍक्शन ही नॅचरल डिसीज सारखीच असते. कारण आपण अपोजिट क्रिया घडलेली असते. मेडिसिन कडून आजाराच्या म्हणजे नैसर्गिक आजाराच्या विरुद्ध क्रिया आपण करतो. त्याच्यामुळं त्या मेडिसिनच्या विरुद्ध क्रिया व्हायटल पोस्ट होतो. परंतु आता विरोधाचा विरोधक हा आपला हे असतो काय, आपल्या बाजूचा असतो. उदाहरण तसं आहे, तो व्हायटल पोस्ट आता क्रिया करतोय, तो विरोधक करतोय त्या मेडिसिनच्या ऍक्शनच्या. परंतु ती विरोधी क्रिया ही ऍक्च्युली नॅचरल डिसीज सारखीच आहे. कारण तो मेडिसिननी नॅचरल डिसीजच्या विरोधात क्रिया केलेली असते. आणि मग व्हायटल पोस्ट त्या मेडिसिनच्या ऍक्शनला विरोध करायला जातो. परंतु तो नॅचरल डिसीज सारखीच ऍक्शन करून बसतो. परंतु अशा वेळेस तो नॅचरल डिसीज तिथे उपस्थित आहे आणि तुमच्या व्हायटल पोस्टची पण तशीच क्रिया घडते. त्या दोन्ही क्रिया एकत्र आल्यामुळे तो नॅचरल डिसीज पहिल्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात वाढून गेलेला असतो. आता कळलं इथं तो अग्रेवेशन होऊन आजार का वाढतो. ओके. क्लिअर. म्हणून आजाराचे लक्षण किंवा आजाराचा एक भाग, आता आपण अँटीपॅथी ही एखाद्या ट्रबलसम सिमटम साठीच वापरतो. मागेच बघितलं आपण अँटीपॅथी पूर्ण टोटलिटी ऑफ सिमटम, सगळ्याच्या सिमटम गृहीत धरून एखाद्या अँटीपॅथिक मेडिसिन नाही देऊ शकत. बरोबर की नाही. ते कुठलं तरी एखादा त्रासदायक लक्षण घालवण्यासाठीच आपण अँटीपॅथी वापरतो. म्हणजे त्या एका लक्षणासाठीच आपली अँटीपॅथी काम करते. म्हणूनच आजाराचे लक्षण, आजाराचा एक भाग आणखी खराब बनते. आणि त्या लक्षणाला अपोज केल्यामुळे व्हायटल पोस्ट तेच लक्षण जास्त प्रमाणात अग्रेवेट करतो. ज्या आजारासाठी आपण वापरले म्हणजे एकच लक्षण आपण सप्रेस केलंय, व्हायटल पोस्ट काउंटर ऍक्शन करताना तसंच ते सप्रेस झालेलं सिमटम जास्त पॉवरफुली प्रेझेंट करतो. आणि म्हणून तो जेवढ्या भागापुरता ऍक्ट केले तेवढा भाग जास्त खराब होतो. म्हणून आणखी तेवढ्या भागाला ते आणखी खराब बनवते. जेव्हा पॅलिएटिव्ह ऍक्शन मेडिसिनची संपते, एक्सपायर होते, व ती पॅलिएटिव्ह मेडिसिनच्या डोसच्या तुलनेतच खराब होते. म्हणजे जेवढा तुमचा डोस जास्त तेवढी ती कंडिशन जास्त खराब. जसं की पेन कमी करायला आपण ओपीएम दिलं आणि काही काळानं ते पेन खूप जास्त वाढलेला असतो. आता इथं त्या पेशंटला पेन्स कुठल्याही आजाराचे असू, आपण ओपीएम दिले फक्त त्याला डिसेन्सिटाईज करून पेन कमी करण्यासाठी. परंतु ओपीएमची ऍक्शन संपल्यानंतर त्याचा फक्त पेन जास्त खराब होऊन जातात, जास्त पेनफुल कंडिशन तयार होती. ही झाली काउंटर ऍक्शन. आता त्याच्यासाठी फुटनोट 3चं उदाहरण दिलंय. जसं आता हे एक्झॅक्टली ते अपोजिट कसं करतं. एखाद्या काळ्याकुट्ट अंधारी कोठडीमध्ये कैद्यास डोळ्याने कुठलीच वस्तू दिसत नाही, पूर्ण तिथे अंधार आहे. आणि तिथे अल्कोहोल पेटून जर आपण एखादी ज्योत लावली, उजेड केला, तर त्याला तिथल्या त्या कोठडीतल्या सर्व वस्तू अगदी स्पष्ट दिसायला लागतात. परंतु जेव्हा तो जाळ संपेल तेव्हा त्याला इतका अंधार पडतं की पहिला तो थोडासा अंदाज घेत असेल त्याच्याही पेक्षा त्याला काळोख जाणवतो, पूर्ण गडप अंधार होतो. म्हणजे काय झालंय का, आधीची अंधाराची कंडिशन आता त्याच्यापेक्षा वर्स्ट झाली. हे त्यांनी इथं उदाहरण दिले. आता 69 मध्ये काय अडचण आहे प्रत्येकाला कळलं. मला कळलंय सर. बाकी कोणाला अडचण असेल तर अनम्यूट करून बोलू विचारू शकतात. शकता. त्या मला पण फुटनोटच्या कळालं सर. उदाहरण. तर इथून पुढचं 70 नंबर तुम्ही घ्या. मला एक 5 मिनिटासाठी एक काम आहे. तुम्ही तोपर्यंत ओके. कंटिन्यू करा. कोणीतरी एखाद्याने कॅमेरा प्लीज, ज्यांना शक्य असेल त्यांनी ऑन करा. 1-2 जणांनी, म्हणजे सरांना समोर कोणीतरी दिसेल. 69 कळलं ना पण सर्वांना. ठीक आहे. 70 आतापर्यंतच्या म्हणजे आता आपण 70 आणि 71 मध्ये संजू, तू अनम्यूट होत जा, एवढं म्हणजे मग आपण सरांशी बोलत राहता येईल तुला अजून मध्ये. आता आपण 69 पर्यंत जेवढं शिकलो ना, सरांनी त्याचं सारांश 70 आणि 71 मध्ये केले. हे दोन फार महत्वाचे, ज्याच्यातून आपल्याला प्रिन्सिपल ऑफ क्युअर बऱ्यापैकी समजतो. तर 70 मध्ये कसे आतापर्यंतच्या डिस्कशन मधून आपण खालील निष्कर्ष नक्कीच काढू शकतो. पहिला काय, यात त्यांनी 1, 2,
तीन, चार आणि पाच निष्कर्ष काढलेले आहेत. पाच निष्कर्ष आहे. पहिला कसा आहे की खरोखरच सर्व काही जे मॉर्बिड कॅरेक्टरचे व जे बरे केले पाहिजे असे सर्व काही फिजिशियन शोधू शकतो. म्हणजे जे काही बरं होण्यासारखं आहे किंवा जे आजाराची लक्षणं आहे आपण ते 100% आपण जर नीट ऑब्झर्व केलं तर ते आपल्याला भेटू शकतात. असं कुठले लपलेली गोष्ट नाहीये की ते आपण शोधू शकत नाही. त्यात रोगाचा त्रास व त्याच्या आरोग्यात झालेले बदल म्हणजेच ते कसं शोधायचं तर टोटॅलिटी ऑफ सिम्पटम ज्याच्याद्वारे आजार आपल्याकडे म्हणजे फिजिशियनकडे औषधाची मागणी करतो. म्हणजे बघा देवी कृपा कशी आहे की आपल्याला जे सिम्पटम किंवा रोगात जे सिम्पटम तयार होत आहे त्यालाच आपण आजार मानतोय आणि त्याच्याच आजार आहे मेडिसिन द्यायचं. त्या आजाराची लक्षणं का तयार झाली का ती लक्षणं याच्यासाठी का त्या फिजिशियनला ते लक्षात यावं का आपल्याला काय बरं करायचंय आणि कसं बरं करायचंय. म्हणून तर ते आजारी आणि म्हणून आपण त्या सिम्पटमच्या टोटॅलिटीच्या आधारेच आपण मेडिसिन दिली पाहिजे. म्हणजेच ज्याच्याद्वारे आजार आपल्याकडे औषधाची मागणी करतो त्याला बरे करण्यासाठी. उलट पक्षी दुसरी गोष्ट अशी की त्या आजारास कारणीभूत असलेला आतील कॉज जो छुपा आहे किंवा काल्पनिक आहे त्याला शोधणे किंवा त्याला कारणीभूत समजून बसणे म्हणजे एक कुठलीही क्रिया न करता स्वप्न बघितल्यासारखेच आहे. म्हणजे काय आता आपल्याला जे लक्षात येण्यासारखं आहे किंवा त्याच्यावरती आपण आजार शोधू शकतो हे फक्त कोणत्या बेसिसवरती टोटॅलिटी ऑफ सिम्पटम. परंतु त्याचा कॉज काय त्या फाइंड करणं जवळजवळ अशक्य आहे. तो छुपा आहे आणि तो ज्यावेळेस सापडेल मग त्यावेळेसच आपण बरं करू. म्हणजे आपण निष्क्रियरित्या फक्त स्वप्न बघत बसण्यासारखंच आहे. कारण त्यावेळेस तर अशी काही सिस्टम नव्हती का आपण कॉज फाइंड आउट करू शकत होतो. दुसरी गोष्ट आहे, दुसरं उदाहरण आहे, ही जी आरोग्याची डिरॅन्जमेंट झालेली आहे जिला आपण आजार संबोधतो तिचे पुन्हा हेल्थ मध्ये रूपांतर करणे हे अशाच औषधाने शक्य आहे ज्या औषधात निरोगी अवस्थेत तसा बदल करण्याची शक्ती असते. म्हणजेच त्या औषधाची निरोगी माणसावर चाचणी किंवा प्रूव्हिंग झालेली पाहिजे. म्हणजे आता आपण जर ही जी आजाराची डिरॅन्जमेंट म्हणजे आजारी माणसाला बरं करण्यासाठी आपल्याला एकमेव औषध असं लागू होऊ शकतं जे औषध आपण जर हेल्दी माणसाला दिलं तर त्या आजारासारखे लक्षणं त्या व्यक्तीमध्ये तयार करू शकतं. त्याच आधारे आपण जर मेडिसिन शोधलं आणि ते प्रूव्हिंग केलं तर त्याची चाचणी केली निरोगी माणसावरती आणि त्याच्या लक्षणां निरोगी माणसात जे लक्षण आहे ते आजाराशी मॅच झाले आणि त्या मॅचिंगच्या भरोशावरती जर आपण मेडिसिन दिलं आणि होमिओपॅथिकली क्युअर हे त्या एकमेव गोष्टीवरतीच अवलंबून आहे. तिसरं उदाहरण आहे, आतापर्यंतच्या सर्व अनुभवातून नैसर्गिक आजार हा अशा औषधाने कधी कधी बरा होऊ शकत नाही जे औषधी निरोगी व्यक्तीमध्ये डिसिमिलर मॉर्बिड सिम्पटम तयार करतात. इथे कसं म्हटलं डिसिमिलर म्हणजे अँटीपॅथिक नाही. इथे आलंय ऍलोपॅथीचं उदाहरण आहे. नैसर्गिक म्हणजे ती जी लक्षणे असतात ती नैसर्गिक आजारापेक्षा वेगळे असतात, विरोधी नाही. म्हणूनच ऍलोपॅथिक पद्धतीने आपण रोग्यास कधीही बरू करू शकत नाही. म्हणजे काय आपल्याला जर बरं करायचं असेल नैसर्गिक आजाराला तर आपण डिसिमिलर सिम्पटम तयार करणारे औषध देखील वापरू शकत नाही. आणि निसर्गातही असा कोणताही इलाज नाही किंवा एखादं उदाहरण नाही ज्याच्याद्वारे मूळचा आजार आपण दुसऱ्या एखाद्या डिसिमिलर डिसीजद्वारे बरा केला आहे. मग तो ताकदवान जरी असला तरी काढू शकत नाही. म्हणजे डिसिमिलर सिम्पटम प्रोड्यूस करणारी औषधी ही तुमच्या आजारापेक्षा किंवा किती स्ट्रॉंगर जरी असली तरी तुमच्या आजाराला ती बरं करण्यास असमर्थ आहे. हे झालं ऍलोपॅथीचं उदाहरण. तिसरं, सर्व अनुभवातून आपण हे देखील शिकलो की अशी औषधे जे निरोगी व्यक्तीमध्ये आवाज येतोय क्लिअर सर्वांना? येतो येतो सर. ओके. सर्व अनुभवातून हा नाही आला तर सांगा, नेट संपत चाललंय माझं, मला नेट काय हे करायला. हा ओके. सर्व अनुभवातून आपण हे देखील शिकलो की अशी औषधे जे निरोगी व्यक्तीमध्ये असा आर्टिफिशियल आजार तयार करू शकतात जो मूळ आजाराच्या एखाद्या लक्षणाच्या अगदी विरुद्ध असतो. इथं आलं अँटीपॅथीचं उदाहरण. म्हणजे आपण अँटीपॅथी एकाच लक्षणाला ट्रीट करतो विरोधी औषधाने आणि त्याने देखील आपण क्युअर मिळू शकत नाही. जो मूळ आजार म्हणजे नॅचरल आजार फार काळापासून चालत आलेला आहे त्यात आपण अगदी थोड्या काळासाठी बराच आल्यासारखा भासू शकतो. म्हणजे त्याचं पॅलिएशन करू शकतो तात्पुरत्या स्वरूपात अँटीपॅथिक औषधाने. परंतु त्यानंतर रोग्यास खूप जास्त अॅग्रवेशन पाहावयास मिळते आणि थोडक्यात काय तर लॉंग स्टँडिंग डिसिजेस म्हणजे क्रोनिक आजारांमध्ये अँटीपॅथिक किंवा पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट ही सुद्धा काही उपयोगाची नाही. जसं आपण मागच्या याच्यात शिकलो फक्त ती इमर्जन्सी साठीच कामाची आहे. आणि पाचवं उदाहरण आहे जे आपली होमिओपॅथी आहे.
आणि आता तिसरी शेवटची पद्धत जी खरी पद्धत आहे इलाज करण्याची ती म्हणजे आपली होमिओपॅथिक, जिच्यात आपण औषध टोटॅलिटी ऑफ सिम्पटमच्या आधारे देतो व ते औषध अगदी तसाच सिमिलर आजार निरोगी माणसात तयार करू शकते. आणि आपण जर सुटेबल डोस मध्ये तिचा वापर केला तर ती एकमेव पद्धत आहे जिच्याद्वारे आपण आजार पूर्णपणे कायमस्वरूपीचा बरा करू शकतो. आणि या पद्धतीला सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे निसर्गाचेच उदाहरण आहे. सुरू असताना आपण त्याच्यासारखाच नवीन आजार करू तेव्हा नवीन आजार जुन्या आजारास कायमस्वरूपी बाहेर काढतो व क्युअर प्राप्त होतो. एक मिनिट मोबाईल दे ना, नेट दे ना तुझं. अरे माझं अर्धी मीटिंग राहील, शिवते का? येतोय आवाज? येतो सर. येतोय हो सर. येस येस येतोय. हॅलो. हा सर बोला. हॅलो हॅलो. डेटा संपत आला. हॅलो हॅलो. हा हॅलो, येतोय सर आवाज. ओके. 71. ऑडिबल आहेत सर आता बोला. 71. ओके. 71 घेऊ मग आता. येस सर घ्या. ओके. आता यात कुठलीही शंका नाही की मानव जातीचे आजार हे लक्षणाचा समूह असतो. म्हणजे आपल्याला आता हे एवढ्या सगळ्या 70 पर्यंत हे कळलेलं आहे की मानव जातीचा आजार हा फक्त लक्षणांचा समूह आहे, सिम्पटमचा समूह आहे व अशाच औषधाने बरं होऊ शकतात जे निरोगी व्यक्तीमध्ये कृत्रिमरित्या तशी लक्षणे तयार करू शकतात. म्हणजे आणि त्यांना बरं करण्यासाठी एकमेव औषध काय आहे तर ते निरोगी व्यक्तीमध्ये तशीच लक्षणे तयार करणारे औषध दिलं तरच आपण ते बरं करू शकतो. म्हणूनच बरे करण्याची क्रिया यातील 3 मुद्द्यांवर अवलंबून असते. त्याच्यासाठी 3 मुद्दे महत्वाचे ते आजार बरे करण्यासाठी. पहिलं, फिजिशियनला हे कळले पाहिजे, ओळखता आले पाहिजे की आजार बरा करण्यासाठी काय महत्वाचे आहे. दुसरं, फिजिशियनला कशा प्रकारे ज्ञान प्राप्त होईल, आपण वापरत असलेल्या औषधाची पॅथोजेनिक पॉवर जी आहे ती आपल्याला ज्ञात झाली पाहिजे, ती आजार बरा करण्यासाठी गरजेची आहे. आणि तिसरं, आणि कुठली सर्वात चांगली पद्धत आहे औषधी वापरण्याची नैसर्गिक आजार बरा, म्हणजे या सर्व मध्ये कुठली पद्धत सगळ्यात चांगली आहे ज्याने आपण नैसर्गिक आजार बरा करू शकतो, म्हणजेच ती होमिओपॅथी आहे. ओके. येस सर. आतापर्यंत 71 अफोरिझम आपले झालेले आहेत. कळलं आता का? हे जे हो, कुणाला काही ठीक आहे. प्रश्न असतील कोणाला काही शंका? 71 अफोरिझम पर्यंत तर विचारून घ्या. सर एक 5 अं, मिनिटं कंटिन्यू करा. मी एक हो सर. हो 5 हो हॅलो हो सर. हो हो सर, हो बोला सर. आवाज येतोय? येतोय सर बोला. बोला सर, मी करतो सर कंटिन्यू 5 एक मिनिटं. 5 मिनिटं कंटिन्यू करा. मी आलो हो सर 5 हो सर. हो मिनिटं. सर. हो. तर आतापर्यंत एक 5 71 मिनिटं कंटिन्यू अफोरिझम. करा मीटिंग. मी एक पेशंट बघतो तेवढं करून. येस सर. येस सर. बघून घ्या बघून घ्या. ओके 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 हा ओके. हा. तर आतापर्यंत आपले